रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल सावंत, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आलो आहोत पाडळी या गावी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. तर आपण प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार, माझं नाव मारुती बापूराव पवार, मुक्काम पाडळी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. तर या आले पिकाबाबत तुम्ही सुरुवातीपासून काय कसं नियोजन केलं ते जरा शेतकरी मित्रांना सांगा माहिती. नमस्कार शेतकरी मित्र. सुरुवातीला रानाची नांगरट करून 6 टेलर शेणखत घातलं. नंतर रान तयार करून बेड सोडले आणि नंतर रान या दिवशी आल्याची लागवड केली. तर आता लागण करताना आपण स्टीम ग्रो, निमकरंज आणि रूट मॅजिक याच्यामध्ये बुडवून आपण आलं लावलंय, बरोबर. आता तिथून पुढे पूर्ण शेड्यूलवर तुमचं हे काम चालेल. शेड्यूलवर हे बरोबर आहे. म्हणजे 5वा दिवस, 10वा दिवस, 15वा, 20वा, प्रत्येक 5 दिवसानंतर जे आपलं शेड्यूल आहे ते पूर्णपणे त्या शेड्यूलचं तुम्ही वापर करताय आणि त्याचा रिझल्ट आज तुमच्या डोळ्यासमोर आहे, बरोबर. पूर्ण शेड्यूल वापरत असताना आपण तुम्हाला बायोक्रांती आणि आता पूर्ण शेड्यूल वापरत असताना आपण वॅमॅक्स आणि बायोक्रांती बॅक्टेरिया आपण त्यांना दिल्या. तर या बॅक्टेरिया सोडल्यापासून तुम्हाला काय फरक वाटला? रिझल्ट म्हणजे काडीला जाडी ज्यादा आहे, हां, फुटवे बी ज्यादा आले. बरं. हां, जमीन भुसभुशीत झाली. बरं. महत्त्वाची जमीन भुसभुशीत झाली. हां, त्यामुळं मुळीची चाल चांगली चालली आणि मुळी चांगली झाल्यामुळं जी आपण वाढ बघताय ते आपल्या समोर आहे. हां, त्यानंतर आपण आता फुटवा करण्यासाठी मी तुम्हाला नॅनोशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रिएंट दिलं, बरोबर आहे. त्याची तुम्ही आळवणी घातली. हां, तर त्या आळवणीपासून तुम्हाला काय पुढं त्याचं फरक वाटला? हे ज्ञानशक्ती वापरल्यापासून फुटव्यांची संख्या वाढली. सुरुवातीला सिंगलच कोंब होत. हां, म्हणजे सुरुवातीला सिंगल कोंब होता, नंतर फुटव्यांची संख्या वाढली आणि उंची सुद्धा वाढली. उंची वाढली. हे बघा, तुम्ही जाडी बघू शकता, इथं जबरदस्त जाड आहे स्टिकची. आणि जर स्टिक जाड असेल तर पुढे जाऊन याचा उत्पन्नात सुद्धा भरपूर वाढ असणार. तर शेतकरी मित्रांनो, आता प्लॉट 25 दिवसाचा असताना आपण त्यांना स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी दिली. त्याच्यामुळं प्लॉटला जी काळोखी आली ती काळोखी आपल्या समोरच आहे. तुम्ही ह्या प्लॉटवर समाधानी आहात का? हो, आम्ही बरेच वर्ष झाला आल्याचं प्लॉट करतो, पण यावेळी रामा ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरल्यापासून 1 महिन्यात रिझल्ट 1 नंबर आलेला आम्हाला जाणवतो. आपण यांची पण ओळख करून घेऊ आणि यांना पण आपण रामा ॲग्रोची उत्पादन वापरण्यास दिलेले आहेत आले पिकासाठी. नमस्कार, माझे नाव अधिकराव वसंत कारंडे. मी बी यावर्षी जरा यांचं पाहून आल्याची लागण केलेली आहे. त्याच्यापासून यांच्यासारखंच सगळं माझं म्हणजे पूर्ण तुम्ही शेड्यूल वापरलेले आणि तुमचाही प्लॉट असाच 1 नंबर आलेला. यांच्यासारखाच प्लॉट वापरून क्षमता ही चांगली, जाडी चांगली वाढली आहे, उंची वाढली आहे. म्हणजे तुम्ही रिझल्टवर तुम्ही समाधानी आहे समाधान. शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटमध्ये आता येणारा 35वा दिवस, 40वा दिवस, 45 दिवस आपण जे काही शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे 35व्या दिवशी आपण त्याला NPK याच्या बॅक्टेरिया त्या सोडणार आहोत आपण. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना वाटतं की जैविक कृषी आपण प्लॉट घेणार नाही किंवा तेवढी प्रगती होणार नाही, पण आपण हा प्लॉट बघू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की पूर्णपणे रामा ॲग्रोटेकच्या उत्पन्नावर आणि पूर्णपणे शेड्यूलवर हा प्लॉट चालू आहे. तर जबरदस्त अशी प्लॉटची वाढ आपण पाठीमागे बघू शकता. 1 महिन्याचा प्लॉट आहे, फक्त 32 दिवस झालेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या आल्यामध्ये असा बदल घडवायचा असेल, आवश्यक तुम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरू शकता. रामा ॲग्रोटेक उत्पादने मिळण्याचे ठिकाण अंश ॲग्रो एजन्सी, मुक्काम पोस्ट भिकवडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. भेटूया आल्याच्या प्लॉटमध्ये पुढच्या महिन्यामध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.